नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. अमोनिया वायू प्रथम प्रिस्टले या शास्त्रज्ञाने तयार केला. लाळेतील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन माल्टोज तयार होते. अतिसारावर इलाज करण्यासाठी बेल या वनस्पतीचा उपयोग करतात. फिश प्लेट कार्य 2 रोळामधील अंतर कायम ठेवणे हे आहे. फिश प्लेटचे कार्य काय आहे तर 2 रोळामधील अंतर कायम ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते. ही संकल्पना कोणी मांडली तर महर्षी कानात या शास्त्रज्ञांनी मांडली. लक्षात घ्या, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते. ही संकल्पना महर्षी कानात या शास्त्रज्ञांनी मांडली. डोळ्यांचा रेटिना या भागात कॅमेऱ्यातील चित्रीकरणाप्रमाणे काम करतो. जो आपल्या डोळ्यातील रेटिना जो भाग आहे तो कॅमेऱ्यातील चित्रीकरणासारखं आपलं काम करतो. लक्षात घ्या. सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक तर काय, पेशी हा मूलभूत घटक आहे. सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक काय आहे तर पेशी हा आहे. ज्या वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिरा असते अशा पानांना साधेपान असे म्हटले जाते. उंटासारख्या प्राण्याची त्वचा जाड असते कारण घामामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास टाळणे यामुळे. उंट हा प्राणी आपल्याला कुठं सापडतो तर वाळवंटामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे तिथं आपल्याला आणि तो कमी पाण्यामध्ये जास्त दिवस जिवंत राहू शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे काय होतं तर उंटासारख्या प्राण्याची त्वचा जाड असते कारण घामामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास टाळणे. आपली अवस्था स्वतःहून न बदलणारा वस्तूच्या गुणधर्माला जडत्व असे म्हटले जाते. अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होती. तर पेट्रोलियम गॅसची निर्मिती केव्हा होते मित्रांनो? अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून होते. कोळसा खाण कामगारांना सिलिकॉसिस आजार होण्याची शक्यता जास्त असते. तर कोळसा खाण कामगारांना कुठला आजार होण्याची जास्त शक्यता असते तर सिलिकॉसिस हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. लक्षात घ्या. हरितद्रव्य निर्माण करण्याचे कार्य मॅग्नेशियम लोह पोषणद्रव्य करतात. तर हरितद्रव्य निर्माण करण्याचे कार्य कोणते पोषणद्रव्य करतात जास्त तर मॅग्नेशियम आणि लोह. अतिसार व मळमळ यावर इलाज करण्यासाठी दालचिनी वापरतात. तर मित्रांनो, दालचिनी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर दालचिनीचा उपयोग कशासाठी केला जातो? अतिसार व मळमळ यावर इलाज करण्यासाठी केला जातो. लक्षात घ्या. ज्वलनशील असलेला तसेच स्वतः जाळणारा मूलद्रव्य हायड्रोजन हा होय. तर स्वतः जाळणारा मूलद्रव्य कुठला आहे तर हायड्रोजन, आणि ज्वलनाला पण मदत करतो. फटाक्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ असतो. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, फटाक्यामध्ये स्फोटक पदार्थ कुठला तर पोटॅशियम नायट्रेट हा आहे. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग कशामुळे होतात तर विषाणू यामुळे होतात. पेट्रोलियम किंवा कच्चे तेल हे हिरवट तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम किंवा कच्चे तेल कोणत्या रंगाचे असते तर हिरवट तपकिरी रंगाचे असते. लक्षात घ्या. शरीराला अल्प प्रमाणात आवश्यक असलेले घटक क्षार, खनिजे, जीवनसत्वे हे होय. शरीराला अल्प प्रमाणात आवश्यक असलेले कुठले घटक क्षारे, खनिजे आणि जीवनसत्व. कापड व कागद निर्मितीमध्ये सोडियम खनिज वापरतात. तर आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो, कापड आणि कागद निर्मितीमध्ये कुठलं खनिज वापरलं जातं तर सोडियम हे खनिज वापरलं जातं. एक्झिमा रोगाचा प्रभाव मानवाच्या त्वचा या अवयवावर होतो. एक्झिमा या रोगाचा प्रभाव मानवाच्या कुठल्या याच्यावर होतो? अवयवावर होतो तर त्वचा या अवयवावर होतो. लक्षात घ्या. कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून समुद्र काकडी सागरी जैविक साधन उपयोगात येते. कॅन्सर आणि ट्यूमर रोखण्यासाठी कुठला औषधाचा उपयोग होतो तर समुद्राची काकडी असते. ही सागरी जैविक साधन आहे, तिचा उपयोग केला जातो. लाखो वर्षापूर्वी जमिनीत गेलेले वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार होतो. त्यास जीवाश्म इंधन असे म्हटले जाते. जे लाखो वर्षापासून जमिनीत गाडले गेलेले वनस्पतीचे अवशेष त्यापासून काय तर दगडी कोळसा तयार होतो. त्याला काय म्हटलं जातं तर जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. मुळांपासून पाणी व क्षार वनस्पतीच्या सर्व भागावर पोहोचवण्याचे कार्य काय करतात तर जलवाहिन्या करतात.
जलवाहिन्यांचं मुख्य कार्य काय? मुळापासून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या सर्व भागावर पोचवण्याचं काम करतं, लक्षात घ्या. त्यानंतर रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियाला आंबवणे, किण्वन, कुणे असे सुद्धा म्हटले जाते. जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, जड पाण्यामध्ये कुठला घटक पदार्थ असतो? तर कॅल्शियम हा घटक पदार्थ असतो. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्यामुळे तेथे आपले वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा कसे असते? तर कमी असते. कशामुळे? चंद्राच्या गुरुत्वीय बल कमी असल्यामुळे तिथे आपले वजन पृथ्वीवरील वजनापेक्षा कसे असते? तर कमी असते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.